आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। जळगावमधील राम मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा, भजन कीर्तन सोहळ्यासह विधिवत पूजा करून चिमुकल्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा। पुण्यात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन 35 मंडळांचा एकच दहीहंडी साजरी करण्याचा निर्णय। लाल महाल चौकात दहीहंडीचं आयोजन, पुनीत बालन यांचा पुढाकार। यवतमाळमध्ये हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की गजर करून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा, तर अंकुश बगमारे यांच्याकडे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त आकर्षक देखावे। धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून महायुतीचे काळे कारनामे अशी प्रतिकात्मक स्वरूपाची दहीहंडी, मवियाचं सरकार पाडून भाजपनं सामाजिक मर्यादांना तिलांजली दिल्याचाही आरोप। भिवंडीच्या भंडारी कंपाऊंड परिसरात जन्माष्टमी साजरी, युवा शक्ती मित्रमंडळानं आयोजित केलेल्या सोहळ्यात भोजपुरी कलाकारांनी श्रीकृष्णाची गाणी गायली। नाशिक शहरात पावसाची संततधार सुरूच, गोदावरी सलग तिसऱ्या दिवशी दुथडी भरून, तर गंगापूर धरणातून गोदापात्रात 9000 क्युसेकनं विसर्ग। नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरीची पूरस्थिती कायम, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। आजही पावसाचा अंदाज असल्यानं पूरस्थिती कायम राहण्याची शक्यता। नाशिकच्या गिरणा खोऱ्यात पावसाच्या दमदार सरी, धरण फुल होण्याच्या मार्गावर, कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता। नाशिक मुंबई महामार्गावर उभारलेल्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य, जोरदार पाऊस झाल्यामुळे पुलाला अक्षरशः स्विमिंगचं स्वरूप। सांगलीच्या तासगावमध्ये येरळा नदीला पूर, पुरात वृद्ध दाम्पत्य येरळा पात्रात वाहून गेले, एनडीआरएफ कडून शोध मोहीम। जायकवाडी धरण 50% अधिक भरलं, धरणात 71,115 क्युसेकनं पाण्याची आवक। हिंगोलीत सकाळपासूनच बँकेसमोर रांगा, केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची गर्दी। अकोला शहरातील वाशिम बायपास जवळ ई बाईकच्या शोरूमला आग, आगीत ई बाईकसह लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचा राज्यभर आंदोलन, काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध नोंदवणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर अहमदनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक, कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं। भंडाऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आढावा बैठक, अनिल देशमुखांचे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश। लातूरमध्ये 70 वर्षीय महिलेची हत्या करून 4 दिवस बलात्कार, भेटा गावातली धक्कादायक घटना, भादा पोलिसांकडून आरोपीला अटक। जळगावमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांची मद्यपान करून बारच्या बाहेर हाणामारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस निलंबित। मुंबईच्या काळबादेवी परिसरात 30 फूट लांब भिंत कोसळून दुर्घटना, दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 1 जखमी। चंद्रपूर जिल्ह्यात डोनाळा गावात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू, शेतालगत बैल चराईसाठी गेले असताना वाघाचा हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।